नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवंदी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशन मध्ये आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच आपण शिकणार आहोत. तर प्रथम आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे कसे असतात ते आधी समजून घेऊ. पहा, एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात ही हाऊ किंवा व्हॉटने होते. पूर्ण वाक्य असतं आणि शेवटी वाक्याच्या उद्गारवाचक चिन्ह असतं. काय? हाऊ आणि नंतर काय? वाक्य आणि नंतर उद्गारवाचक चिन्ह. मला समजायचं की ते तुमचं काय आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. जर ह्या उद्गारवाचक चिन्हाऐवजी जर क्वेश्चन मार्क असेल, कारण बघा हाव आणि व्हॉट हे काय तुमचे डब्ल्यूच टाईप क्वेश्चन्स आहेत. डब्ल्यूच टाईप आहेत ना, डब्ल्यूचा प्रकार आहे. बघा, जर शेवटी जर क्वेश्चन असेल तर मग समजून घ्यायचं की ते तुमचं काय आहे? डब्ल्यूच टाईप क्वेश्चन आहे. जर शेवटी फक्त उद्गारवाचक चिन्ह असेल तर मग समजून घ्यायचं की ते तुमचं काय आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. बघा, ओळखण्याचा हा प्रकार आहे. शेवटी क्वेश्चन असेल तर समजून घ्यायचं की ते डब्ल्यूच टाईप क्वेश्चन आहे. जर क्वेश्चन ह्या चिन्हाऐवजी जर उद्गारवाचक चिन्ह असेल तर मग तुम्ही लक्षात घ्यायचं की ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, हाव आणि व्हॉट. म्हणजे ह्या दोन प्रकारच्याच वाक्यरचना असतात, दुसऱ्या कुठल्या नाही. बघा, आज आपल्याला ह्याच वाक्यरचनांचं काय करायचंय? डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करायचं. जसे की बघा, आता हे तुमचं काय? जया सेड हा तुमचा काय? रिपोर्टेड स्पीच आहे. आणि जया सेड हे काय तुमचं? रिपोर्टिंग वर्ब आहे. बघा, जेव्हा रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्याची सुरुवात या हाव किंवा व्हॉटने होते आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, मग त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचे की ह्या वाक्याचं डायरेक्ट स्पीच कसं करायचंय, त्यासाठी तुम्हाला हे नियम वापरायचे. बघा, लक्षात काय घ्यायचं? हाव आणि व्हॉट आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर लक्षात घ्यायचं की ते एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे आणि त्यांना हे नियम वापरायचे. जसे की बघा, पहिला नियम आहे त्याचा, बोलणारी व्यक्ती. बघा, वाक्यामध्ये कोण आहे? जया सेड. जया म्हणते ना, म्हणजे जया हे काय तुमचं बोलणारी व्यक्ती आहे. नंतरचा काय आहे? सेड. सेड किंवा सेड टूच्या ऐवजी काय घ्यायचे? एक्सक्लेम. जया एक्सक्लेम. ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. नंतर दोन्ही वाक्यामध्ये अवतरण चिन्ह काढून काय करायचे? दॅट. नंतर काय? करता, इट. नंतर काय? टू बी चं रूप किंवा क्रियापद. आता इथं टू बी चं रूप इज आहे म्हणून त्याचं पास्ट काय करणार आपण? वॉज. बघा, आणि अँड कधी वापरायचं? ज्यावेळेस वाक्यामध्ये व्हॉट असेल तर तेव्हा आपल्याला किंवा अँड. जर हाऊने जर सुरुवात झाली असेल तर डायरेक्ट व्हेरी. इट वॉज व्हेरी. आणि राहिलेला भाग, बघा राहिलेला भाग काय? ब्युटिफुल. बरोबर. आणि पूर्ण विराम. जसं जया एक्सक्लेम दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. हे झालं तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. बघा, ह्या नियमानुसार तुम्ही वाक्यरचना बनवा, तुमच्या अजिबात वाक्यरचना चुकणार नाही. हे नियम पाठ करा, लिहून घ्या, ह्याच्यानुसार वाक्यरचना घरी त्याचा सराव करा. आता त्याच्यानंतर पहा, हे झालं हाव. आता जर व्हॉटने सुरुवात असेल तर मग काय? सेम नियम, फक्त की इथं चेंजेस होणार. इथं तुम्हाला काय करायचं? किंवा अँड घ्यायचं नाही. जेव्हा वाक्याची सुरुवात व्हॉटने असेल त्याच्यामध्ये किंवा अँड असतं, हे तुम्हाला घ्यायचे. जसं की बघा, बोलणारी व्यक्ती कोण आहे? राहुल आहे. लीड. सेड च्या ऐवजी काय घ्यायचे? एक्सक्लेम. राहुल एक्सक्लेम. अवतरण चिन्ह निघून जाईल, त्याऐवजी दॅट. करता, त्याच्यामध्ये करता बघा काय? इट घेतलं सुरुवातीला. वाक्य प्रेझेंट मधलं आहे, मग त्याला इनडायरेक्ट करताना काय करायचं? त्याचा पास्ट म्हणजे वॉज. आता ह्याच्यामध्ये आले, मग बघा, इट वॉज व्हेरी. त्याच्यानंतर काय? व्हेरी. नंतर काय? ब्युटिफुल सी. आणि फुल स्टॉप. बघा, राहुल एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सी. हे झालं व्हॉट आणि हाऊ ह्या दोन्ही वाक्यांचं मी तुम्हाला एक एक उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित त्याचे नियम पण लिहून दिलेत. पाठ करा, या नियमानुसार बनवा. तुम्हाला
डायरेक्ट स्पीच हे तुमच्या म्हणजे वाक्यरचना त्याची चुकणार नाही आणि तुमच्या लक्षात पण येऊन जाईल की त्याच्या वाक्यरचना कशा बनवायच्या. पहा, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर पण करा. तर तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय भारत.